अनेक वर्षांपासून सुरू असलेली अमानवीय प्रथा, गळ्यात मडकं आणि पाठीवर झाडू, पहिल्यांदा बघितल्यावर कुणीही विचलित होऊ शकतं. भीमराव देखील त्याच्या समाजातील लोकांकडे बघून असाच विचलित झाला. बाबा, हे लोक कोण आहेत आणि असं का आहेत? हे बघ भीमराव, आज आम्ही असे आहोत, उद्या दुसरं कुणीतरी असं असेल तर तू बी असू शकतोस. ह्याला तू आपल्या समाजाची खरी परिस्थिती समज. हे मडक बघतोय ना तू, हे याच्या करताय का जेव्हा आम्ही वरच्या जातीतल्या लोकांच्या मूल्यातून जाऊ तेव्हा आमची थूक त्यांच्या जमिनीवर नाही पडली पाहिजे. आणि हा माग झाडू याच्यासाठी आहे की ज्या रस्त्यावर आपण जाऊ ना त्या रस्त्यावर आपल्या पायाचे ठसे उमटतील, तर हा झाडू त्याला नाहीस करल. लक्षात ठेव भीमराव, उद्या तू तिकडनं जाशील तर तुला बी असंच जावं लागेल. आज याची आणि याच्या भावाची आणि बापाच्या सन्मानाची सर्वांसमक्ष मिरवणूक काढूया. पकडा यांना. कुणी बी पुढे नाही यायचं. तू आनंद, तुम्ही उजव्या बाजूला निघा. थांब, काय करतोयस तू? येडा झाला की काय? कशा पाईप फोडतोय? तुम्ही एकदा विचार करून सांगा, तुम्हासनी मनापासून नाही वाटत की ही मडकी फुटली पाहिजेत आणि झाडूला आग लागायला पाहिजे, ज्यांनी तुम्हासनी गुलाम बनवून ठेवलाय? बाबा म्हणतात की प्रत्येक गोष्टीला एक पर्याय असतो. तुम्ही त्या वाटेवर जाणं बंद करा, नाहीतर तुम्हासनी हे झाडू आणि मडकं घेऊन जाणून बुजून जावं लागतं. प्रथेच्या नावावर हे तुम्ही कवा पतूर सहन करणार का? तुम्हासनी आम्हा पोरांचं भविष्य असंच बनवायचं आहे? आमच्या पिढीला ह्यातनं मुक्ती नाही मिळणार. जे व्हायचं ते होऊ दे, आम्ही त्यांच्या वाडीत कधी नाही जाणार. कधीच नाही जायचं. नाही जायचं. नाही जायचं. नाही जायचं. नाही जाणार आम्ही. नाही जाणार आम्ही. आनंद दादा, ध्रुव, काय झालं? तू असं पळून का येत होतास आणि असं घाबरलं का आहेस? ते गाववाला आमचा पाठलाग करतात.
पण का काय झालं? ते म्हणत होते याच्या गळ्यामध्ये मडकं बांधून याच्या आणि याच्या बापाची लाज काढूयात म्हणून. तुम्ही एक काम करा, त्या घरामध्ये जाऊन लपा. भीम तू बी जा, आम्ही बघतो यांना. इकडे या. तुमच्या मधल्या कोणीही माझ्या मुलाला आणि भीमरावाच्या भावाला इथे आलेला बघितलाय का? नाही सेठजी, इथं तर कोणीच नाही आलं. आम्ही केव्हापासून इथंच उभा आहोत. तुम्ही समजायचे समजा खोटं बोलताय. हे दोघं धावून इकडे आलेत. जर इकडे कुणी आलंच नाही तर कसं सांगणार की ते दोघं इथं आलं होतं? आमच्या समोर हुशारी करू नका. आम्हाला समज मालूम आहे. आजकाल तुम्ही ना लय फडफडायला लागलेत. तुम्हाला विश्वास नाही आहे तर घरामध्ये जाऊन बघा ना. हं? भीम ते घराच्या आतमध्ये आलं तर? आनंद दादा, ते खालच्या जातीच्या लोकांच्या घरामध्ये नाही येणार. सेठजी, आपण यांच्या घरात जाऊ नाही शकत, पण यांच्या घराच आग तर लावू शकतो. आता काय करायचं? हे तर घराला जाळून टाकतील. जो बी आतमध्ये असल तो जळून खाक होऊन जाईल. तर मग लावा. आणखी रा. होय, घेऊन येतो. ए थांब थांब थांब. अरे काय बोलतोयस तू? डोकं फिरलंय का तुझं? माझा मुलगा पण आतमध्ये असू शकतो. मग तुमच्या पोरांना विचार करायला पाहिजे ना. तो आपल्या जातीचा आहे तर आपल्यासारखंच बनून राहायचं ना. यांच्या जातीसारखं बनून राहिलं तर असंच वागावं लागेल. बरोबर बोलतोय ना? अगदी बरोबर बोलतोय. काय बरोबर बोलतोय? काही पण बोलू नका. अरे तो लहान आहे अजून. मग शेठजी तुमच्या मुलाला समजावा आणि त्याचं रीतसर शुद्धीकरण करा आणि या लोकांपासून लांबच ठेवा, नाही तर समाजवाले तुम्हाला बी जातीच्या बाहेर काढतील. जर मला माहिती पडलं की तुम्ही माझ्या मुलाला आतमध्ये लपवलंय तर फार मोठी किंमत मोजावी लागेल तुम्हाला या गोष्टीची. उपाशी मरणार आहात तुम्ही सगळेजण, उपाशी. ए तुम्ही तिकडे बघा रे. चला रे. पुरंजन काका तिकडेच आहे. हे लोक त्यासनी मारझोड तर करत नसणार ना? चला आपण जाऊन बघूया. चला चला. होय. चला जाऊन बघूया. सगळं शेण टाकून दिलं? वय समज टाकलं. बरं ठीक आहे, आता तुझा पण संध्याकाळी वेळेवर ये. ही जागा ठीक आहे, इथंच थांबूया. हा, पाणी बी मिळून जाईल, सावली बी आहे. ताई, इथं जवळपास हिर आहे का? म्हणजे ते मोठ्या जातीचं नाही, म्हणजे आमच्यासारखे लोक बी पाणी पिऊ शकतात, कारण ऊन लय आहे ना. वय वय हाय. तुम्ही या गोदोलीच्या वाटनं पुढे गेलात ना तर मग नाल्याच्या कडाला दिसून येईल. बरं बरं बरं. चले बाळा, बघतो तिकडे. हा, खरं तर हे आहे की माझ्या आयुष्याचा काय भरोसा नाही. अजून किती तीच जगन. डॉक्टर काय बी सांगन पण मला ठाव आहे
म्या जास्त दिस नाही राहणार. मुलं तर सांभाळून घेतील, पर माझ्यानंतर पोरींचं काय होईल? अजून तर लग्न बी नाही झालं दोघींचं. म्या जिद्दी असेपर्यंत कमीत कमी मंजुळाचं लगीन तरी लावून देईन म्या, आणि हेच ठीक असेल. आई मंजुळा, आई ग, ऐक, डॉक्टर तर म्हणला होता हळूहळू दुखणं कमी होईल, पण ऐक, कमी होण्यापेक्षा वाढतच चाललंय. ऐक, माहित नाही. आय तू इथं काय करतेस? मी काय नाही, असंच फिरायला निघाले होते, जरा दमले. तुम्ही समधी इथं काय करताय? हा, आय ते पुरंजन काका. पुरंजन काका, काय झालं त्यासनी? आय चल तू. हे घ्या सेठजी, प्रत्येक जागेवर हे चिपकायचं आहे. इंग्रजाविरुद्ध युद्ध तेच करावं लागल, आणि सगळ्यात पहिले निशाणा त्यांना बनवावं लागल जे इंग्रजासोबत काम करत होते किंवा आता करत आहे. शोधून पकडून मारावं लागल. बरं, हे चुकीचं आहे ना? कुणाचा जीव घेणं चुकीचं आहे ना? देशद्रोही आहेत ते. इंग्रजांच्या इथं नोकरी करणारे सुद्धा तेवढेच देशद्रोही आहेत. मग त्यांना मारणं चुकीचं का? आपापला विचार आहे. लय माणसाचा निर्णय परिस्थितीवर टिकून असतो. उद्या इंग्रज पायी काम करणारा असं होईल, आज त्यांच्या पायी काम करायला नाही वाटत. रामजी, आंबा शेठजी, या विचाराला बदलावं लागल. काय म्हणायचंय तुला? इंग्रजांच्या इथं काम करणारे पण देशद्रोहीत आहेत भाऊ. त्यांना मारणं कसं चुकीचं? आणि हे कुठल्या आधारावर बोलतो तू? हेच की, आपल्या बायका पोरांचं पोट भरतोया, आपलं कुटुंब चालवतोया. अरे त्या इंग्रजाच्या इथं गुलामी करण्यापेक्षा काय चांगलं आहे माहितीये का तुला? त्यांचा गळा दाबून त्यांना मारून टाकायचं. क्रांती तर आम्ही आमच्या हिशोबाने आणणार सेठजी. कशापाई नादायला लागतो या? चुकीचं थोडी म्हणतायत ते. तुमची जी बी हालचाल असल ती आम्हाला सांगत जावा. होय सेठजी. वंदे मातरम. वंदे मातरम. तू पण बोल वंदे मातरम. वंदे मातरम. चला भावांनो, वंदे मातरम. ये तू आज जा जा. रामजी, मी तुला आधीच सांगितलं आहे, तू यांच्याशी असं बोलत जाऊ नकोस. यांना जरा बी भनक लागली ना की तू रिटायर्ड सुभेदार होता, तर आपल्या दोघांचं बी जगणं कठीण होईल बघ. माफ करा शेठजी, पर माझ्या आत्म्याला ठाव आहे. मी बी आपल्या मातीवर लय प्रेम केलं आहे. कदाचित मी यांच्यासारखा इतका खंबीर नाही आहे. पुरंजन काका, पुरंजन काका, पुरंजन काका पडलंय. कुणी पाणी आणणार? श्वास तर चालू आहे ना त्यांचा? होय, श्वास चालू आहे. काकासने लय लागलाय. यासनी उचलून वैद्य बुवांकडे घेऊन जाऊया. चला चला, लवकर घेऊन जा त्यासनी. चला चला. भीमाबाई, ओ भीमाबाई, काय झालंय? इतकं गोंधळलेत का? अहो, ते पुरंजन दादांना लागलं आहे ना, तर भीम. पण तुम्ही इथं कसं? आवाज रातच्या गाडीनं मावशीच्या घरला जातोय. गंगाचं सासर बी तिकडेच आहे ना. ते नेहमी तिचे सासरे मला तिकडेच भेटतात आणि इथली विचारपूस बी करतात. म्हणून यावेळी विचार केला की तुम्हासनी भेटून जातो. तुम्हाला तुमच्या पोरीला काही निरोप द्यायचा असेल तर सांगा, देऊन टाकन.
योग तर आहे. गंगेला सांगा आपल्या मंजुळासाठी एखादा चांगला पोरगा बघ. आता लगीन करायचं आहे मंजुळाचं, नंतर तुळसाचं बी लगीन करायचं आहे. जितक्या असपर्यंत पोरींचं लग्न झालं तर चांगलंच आहे ना. अहो तुम्ही असं का बोलताय जिथं असताना? अहो दादा, आयुष्याचा काय भरोसा. आजकाल तसं बी आजारीच असते. आज आहे उद्या नाही, काय माहित. पुरंजन, कसा आहेस? ठीक आहे. आज तू मला आणि माझ्या पोराला अपमानित होण्यापासून वाचवलंस. तुझ्यासारखा मित्र जगात प्रत्येकाला भेटो. रामजी, मित्र आहे तुझा. जर मी असून आनंदला काय झालं असतं तर काय तोंड दाखवलं असतं मी तुला? अरे आपल्या पिढीचं जे व्हायचं ते झालं, पर येणाऱ्या पिढी पायी लढणं शिकलो तर लढूया. बाबा, पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊन रिपोर्ट लिहून यावं का? नाही रामजी, 2-4 गावच आहेत र, सहन करूया. पण या गोष्टीला पुढे नका वाढव. आनंद, यापुढे त्या वाडीत कधीच जायचं नाही. हा, आम्ही बी नाही जाणार. रामजी, तुमचा मुलगा भीमरावने आम्हाला सांगितलंय की तुम्ही त्या वाटेला जाऊ नका जिथं तुमचा अपमान होईल, आणि आमासनी ते समजलं. एकच गोष्ट आहे ना भाऊ, भीमरावनं आम्हाला फार मोठी गोष्ट सांगितली नाही, पर आजपर्यंत हेच गोष्ट आम्हाला कोणी बी सांगितली नाही. यानं सांगितल्यावर आम्ही विचार करायला लागलो. पर तुम्ही त्या वाटेतून जाणार नाही, येणार नाही, तर मग कमावणार कसं? वय याबद्दल काही विचार तर केला नाही का? त्यांच्यापासून दूर राहून आपण पोटा पाण्याचं कसं करायचं? भीम, यांच्या समस्येचं समाधान कर. आहे तुझ्याकडे काही उपाय? कसं यो कसं काय सांगल? यो तर लहान आहे ना. आणि मग हे बी सांग की हे आपल्या बायका पोरांचं पोट कसं भरतील? कुठून आणतील हे आपल्या पोटासाठी भाकरी? तुम्ही कशा पायी चिडताय? चिडू का नग? क्रांतिकारी बनतोय ना, अशी आणणार आहेस क्रांती? अशा गोष्टी करायला सांगशील तर हे उपाशी मरतील. पण हे नाही करायचं, ते नाही करायचं तर मी वरडणार, नक्कीच वरडणार. यांच्या समस्येचं पहिलं समाधान कर, मग बोल. हे असं भाषण देणं लय सोपं आहे. समाधान शोधाय शिक. बाबा, पहिले हे ठरवूया की हे नाही करायचं आहे, तेव्हाच तर विचार करू शकतो की आता काय करायचं आहे. जेव्हा एक वाट असती तेव्हा दुसरी वाट नाही दिसत, आणि जेव्हा एक वाट बंद होईल तेव्हा दुसरी वाट स्वतःहून भेटेल. बघा, मोठ्या वार्ता करणं लय सोपं असतं, पण जेव्हा परिस्थितीला सामोरं जावं लागतं तेव्हा समजतं. तुझ्याकडे यांच्यासाठी काही समाधान आहे जे हे करतील? यांची बायका पोरं उपाशी नाही मरणार? हाय, तर नाही हाय तर गप्प बस. असं वाटतंय दुसऱ्याच गोष्टीचा राग आहे. भीम, थांब जरा.
भाऊ रागात आहे ना? नाही आत्या, बोलणं लय गरजेचं आहे. मला भीमला ओरडा नाही पाहिजे होता. पुन्हा दुसऱ्याचा राग म्या भीमवर काढला. नाही बाबा, बाबा तुम्हासनी दर येळी समजासनी कारण द्यायची काहीच गरज नाही आहे. स्वतःला बी नाही. तुम्ही बरोबरच तर बोलत होता की समस्येचं समाधान शोधल्याशिवाय समस्येतून कसं बाहेर पडू शकतो आपण. बाबा आता राग सोडा आणि आत चला. म्या समाधान काढलं आहे.